मित्रांनो, माझ्या आत्याचे नाव अंजली आहे. ती 40 वर्षांची आहे, पण तिला पाहिलं की कोणालाही वाटणार नाही की ती माझी आत्या आहे. तिच्या वयाचा अंदाज लावणं खूप कठीण आहे. याचं 2 कारण आहेत. पहिलं कारण, माझ्या आत्याचं लग्न लहान वयातच झालं आणि त्यामुळे तिला लवकर मूल झालं. दुसरं कारण, माझ्या आत्याने तिला खूप मेंटेन केलं आहे. ती तिच्या वयापेक्षा 10 वर्षे लहान दिसते. रंग एकदम दुधासारखा गोरा. घरी ती साडी नेसते. माझ्या आत्याच्या सौंदर्याची तारीफ फक्त मीच नाही करत, तर तिला पाहणारा प्रत्येक पुरुष तिच्यावर फिदा होतो. मी अनेकदा पाहिलं आहे, मग ते घरात येणारे नातेवाईक असोत किंवा इतर कोणी पुरुष, सगळे तिच्याकडे टक लावून पाहतात. प्रत्येकाची नजर तिच्या व्यक्तिमत्वावर अडकलेली दिसते. प्रत्येक पुरुष तिच्यासोबत सुंदर वेळ अनुभवण्याचे स्वप्न पाहतो. अगदी माझे मित्रसुद्धा तिच्याकडे अशा नजरेने पाहतात. मला माहीत होतं की माझे काका माझ्या आत्याची काही गरजा पूर्ण करू शकत नव्हते. तिच्या त्या इच्छांबद्दल मी अनेकदा तिचं आणि काकांचं बोलणं ऐकलं होतं. रात्री त्या खोलीतून अशा गप्पा ऐकू यायच्या जिथे आत्या म्हणायची, मला अजूनही समाधान नाही. अनेकदा तिची ती इच्छा अपुरी राहायची आणि त्यामुळे ती चिडचिडी व्हायची. यामुळे मी आत्या आणि काकांना भांडतानाही पाहिलं होतं. पण आत्या ही गोष्ट कोणालाही सांगत नव्हती, कारण तिला घरातली गोष्ट घरातच ठेवायची होती. जेव्हा त्यांच्यातलं भांडण खूप वाढायचं तेव्हा मला राहावायचं नाही. एकदा तर मी आत्याला विचारलं, जर तुला काकांसोबत समाधान मिळत नसेल तर मी तुझी काही मदत करू का? पण हे ऐकून आत्याला राग आला. तिला वाटलं मी त्यांच्या गप्पा चोरून ऐकतो. त्या दिवशी तिनं मला खूप ओरडलं. पण नंतर सगळं हळूहळू नॉर्मल झालं. त्या घटनेनंतर आत्या माझ्याशी मित्रासारखी वागू लागली. असेच दिवस जात होते. एकदा आत्याने मला तिच्यासोबत बाजारात जायला सांगितलं. तिला काही कपडे घ्यायचे होते. मी होकार दिला आणि आम्ही एका गारमेंटच्या दुकानात गेलो. तिथे गेल्यावर आत्या स्विमसूटच्या सेट पाहू लागली. मला आत गेल्यावर खूप लाज वाटत होती, पण आत्यासोबत राहायचं म्हणून मी तिथेच थांबलो. आत गेल्यावर पाहिलं तर त्या दुकानदाराच्या नजरा आत्याच्या व्यक्तिमत्वावरच होत्या. तो दिसायलाही वाटत नव्हता. आत्याने एक सेट पसंत केला आणि तो ट्राय करण्यासाठी ती आत गेली. पण थोड्याच वेळात तिची हाक आली. ती मला आत बोलवत होती. मी गेलो आणि पाहिलं तर ती स्विमसूट घालून उभी होती. ती पाहून माझ्या डोळ्यांसमोर पार विश्वासच बसेना. त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या आत्याला अशा अवस्थेत पाहिलं आणि माझी भावना दाटून आली. आत्या मला विचारत होती, कशी दिसते आहे, रंग कसा आहे, पण मी तर तोंड उघडून तिलाच पाहत होतो. त्या दिवशी मला समजलं की सगळे तिच्याकडे का पाहतात. माझी भावना तर दाटून येऊ लागली, पण आत्याला तिच्या कपड्यांच्या चिंतेत माझी अवस्था दिसली नाही. खूप वेळ तिला पाहिल्यावर तिने माझी तंद्री तोडली आणि म्हणाली, कुठे हरवला आहेस? मी तुला विचारते, हा सेट कसा दिसतोय? मी होशात आलो आणि म्हणालो, छान दिसतोय. पण त्यानंतर जे झालं त्यानं तर माझा घामच फुटला. आत्या म्हणाली, थांब इथेच, आणि तिनं तिथेच स्विमसूट मोकळं केलं. क्षणात तिचे व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यांसमोर मोकळे झाले. ते पाहून मला लाजही वाटत होती, म्हणून मी नजर फिरवली. मग तिने दुसरा सेट घातला आणि म्हणाली, हा पाहून सांग कसा दिसतोय? मी म्हणालो, आत्या, हा सेट बरोबर नाही दिसत. यात तुझ्या व्यक्तिमत्वाच्या भोवतालचे केस जसेच्या तसे दिसत आहेत, त्यामुळे हा सेट चांगला दिसत नाही. मग मी तिला सांगितलं की तिने व्यक्तिमत्वाच्या भोवतालचे केस स्वच्छ करावेत. आत्याने विचारलं, ते कसं करतात? मी सांगितलं, 2 प्रकारे होते, एक रेझर आणि दुसरं क्रीमने. आत्या म्हणाली, मी रेझर लावू शकत नाही, मला खूप भीती वाटते. मग मी म्हणालो, मग क्रीम वापर. तिने विचारलं, ती कुठे मिळते? मी सांगितलं, इथेच बाजारात मिळते. मग आम्ही तो सेट आणि क्रीम घेऊन घरी आलो. घरी आल्यावर फक्त मी आणि आत्या होतो. आत्या बाथरूममध्ये गेली. दुकानात तिचे व्यक्तिमत्व पाहिल्यापासून माझ्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली होती. माझी भावना मला शांत बसू देत नव्हती. मी बाथरूमकडे पाहिल्यानंतर दार आतून बंद होतं, पण मला आत्याला पुन्हा मोकळं पाहायचं होतं. मी दाराजवळ गेलो आणि तिथे एक छिद्र सापडलं. मी डोळा लावला आणि आतलं दृश्य पाहायला लागलो. ती मोकळी होऊन व्यक्तिमत्वाभोवती क्रीम लावताच ती ओरडली, मला जळजळ होते, लवकर काहीतरी कर. मी जवळच होतो म्हणालो, आत्या, तू दार बंद केले, मी आत येऊन कशी मदत करणार? माझ्या बोलण्यावर तिने दार उघडलं. माझ्या मनात तर लाडू फुटत होते. मी लगेच आत गेलो. आत गेल्यावर आत्या म्हणाली, या क्रीममुळे माझी अवस्था बिघडली, खूप जळजळ होते. मी म्हणालो, सगळं ठीक होईल, मला दाखव. मी पाहिलं तर तिच्या व्यक्तिमत्वाभोवतालची जागा लाल झाली होती. मी म्हणालो, तू क्रीम नीट लावली नाही, मला क्रीम दे, मी तुझी मदत करतो. माझं मन तर तिथेच तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला तयार होतं, पण मी थांबलो. क्रीम लावून मी थोडा वेळ थांबलो आणि थोड्या वेळाने आत्याचे व्यक्तिमत्व पूर्ण स्वच्छ केलं. मला समजलं की तिला याचा आनंद मिळतोय. मी मुद्दाम तिच्या जीवनाला बोटाने सुंदर वेळाचा अनुभव देऊ लागलो.
हळूहळू ती जागा फुगल्यासारखी वाटायला लागली आणि इकडे माझी भावना दाटून येत होती. आत्याने याला विरोध केला नाही. तेवढ्यात काकांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की ते आज रात्री घरी येणार नाहीत. हे ऐकून मी आत्याकडे पाहिलं. ती हसत होती. माझं मन तर आनंदाने नाचत होतं. मी तर आधीपासून सुंदर वेळ अनुभवण्याच्या विचारात होतो. मग आम्ही घाईघाईन घरची काम आटोपली आणि रात्रीच जेवण करून मोकळे झालो. 1 तासानंतर आत्या माझ्या खोलीत आली. तिने नाईट ड्रेस घातली होती जी तिच्या व्यक्तिमत्वावर खूप सुंदर दिसत होती. ती जवळ येताच मी तिला मिठीत घेतलं आणि तिला सुंदर वेळेच्या अनुभवासाठी तयार केलं. आणि मी तिच्या जीवनात भावना टाकून तिला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. आत्या म्हणाली, आजच मला मारून टाकणार आहेस का? पण मी तीच ऐकलं नाही आणि माझ्या मस्तीत सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिलो. आणि 5 मिनिटांनी मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मित्रांनो, त्या रात्री मी तिला अनेकदा सुंदर वेळेचा अनुभव दिला. त्या रात्रीनंतर माझ्या आणि आत्याच्या नात्यात एक वेगळाच बदल झाला. आमचं बोलणं, एकमेकांशी वागणं, सगळं काही आता जणू मित्रांसारखं झालं होतं. पण त्याचवेळी माझ्या मनात एक गोष्ट सतत घुमत होती. ती रात्र आणि त्या रात्री घडलेल्या गोष्टी. मी स्वतःला समजावत होतो की हे सगळं फक्त एकदाच झालं, पण खरं सांगायचं तर माझं मन पुन्हा त्या क्षणांकडे परत परत जात होतं. आत्या पण काहीशी बदलली होती. ती आता माझ्यासोबत जास्त वेळ घालवायची. सकाळी उठल्यावर ती मला चहा बनवायला सांगायची आणि मग आम्ही दोघं गप्पा मारत बसायचो. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसायची, जणू ती मनातून खूप खुश होती. पण ती त्या रात्रीबद्दल कधीच काही बोलायची नाही. मी पण त्या विषयाला हात घालायचं टाळायचो, कारण मला भीती वाटायची की कदाचित तिला वाईट वाटेल. एक दिवस सकाळी आत्यानं मला बाजारात जायचं आहे असं सांगितलं. चलाच, तू माझ्यासोबत ये. मला काही नवीन साड्या घ्यायच्या आहेत, ती म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ स्मित होतं. मी लगेचच तयार झालो. मनातून मला थोडी उत्सुकता होती, कारण मला माहीत होतं की आत्या जेव्हा असं काही खरेदीला जाते तेव्हा काहीतरी मजेदार घडतं. आम्ही बाजारात पोहोचलो. तिथल्या एका मोठ्या साडीच्या दुकानात आम्ही गेलो. दुकानात ढीगभर साड्या होत्या, रंगीबिरंगी, चमकदार आणि एकापेक्षा एक सुंदर. आत्याने एक एक साडी पाहायला सुरुवात केली. दुकानदार, एक मध्यमवयीन माणूस, तिच्याकडे सतत पाहत होता. त्याच्या नजरेत तीच ती बुकेली नजर होती जी मी आधी अनेक पुरुषांच्या डोळ्यात पाहिली होती. मी मनातल्या मनात हसलो, कारण मला माहीत होतं की आत्याच्या सौंदर्याचा हा परिणाम आहे. आत्याने काही साड्या पसंत केल्या आणि त्या ट्राय करायला ती आतल्या ट्रायल रूममध्ये गेली. मी बाहेर थांबलो, पण थोड्याच वेळात तिची हाक आली, इकडे ये ना. मी आत गेलो. तिथे ती एक गुलाबी रंगाची साडी नेसून उभी होती. ती साडी तिच्या गोऱ्या रंगावर इतकी शोभत होती की मी क्षणभर तिच्याकडेच बघत राहिलो. कशी दिसते? तिने विचारलं आणि तिच्या डोळ्यात एक खट्याळ चमक होती. खूप छान दिसतेस आत्या, मी म्हणालो. पण माझं लक्ष तिच्या साडीपेक्षा तिच्या त्या हसण्यावर होतं. तिने मला आणखी काही साड्या दाखवल्या आणि प्रत्येक वेळी ती मला विचारायची, ही कशी आहे, ही घेऊ का? मी फक्त होकार देत होतो, कारण माझं मन कुठेतरी हरवलेलं होतं. साड्या घेऊन आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर आत्याने त्या साड्या एकदा परत घालून दाखवल्या. तुला खरंच आवडल्या ना? ती पुन्हा पुन्हा विचारत होती. मी हसत म्हणालो, हो, खरंच छान दिसत आहेत. पण माझ्या मनात एक वेगळाच विचार घुमत होता. त्या रात्रीच्या आठवणी मला पुन्हा छळायला लागल्या होत्या. रात्री जेवण झाल्यावर आत्या माझ्या खोलीत आली. तिने एक नवीन नाईट ड्रेस घातला होता जो तिच्या व्यक्तिमत्वावर खूपच सुंदर दिसत होता. ती माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, आज तुझ्यासोबत बाजारात जाऊन खूप मजा आली. तिच्या आवाजात एक वेगळीच ऊब होती. मी फक्त हसत तिच्याकडे पाहत होतो. काय बघतोस? असं तिने खट्याळपणे विचारलं. मी म्हणालो, काही नाही, तू खूप सुंदर दिसतेस. ती हसली आणि माझ्याजवळ सरकली. माझं हृदय जोरजोरात धडकायला लागलं. त्या रात्रीच्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर तरळायला लागल्या. तुला माहीत आहे ना, तुझ्या काकांना माझ्या गरजा कधीच पूर्ण करता आल्या नाहीत, ती हळूच म्हणाली. तिच्या आवाजात एक प्रकारचा एकटेपणा होता. मी काही बोललो नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. ती पुढे म्हणाली, पण त्या रात्री तुम्हाला जे समाधान दिलंस ते मला कधीच मिळालं नव्हतं. माझ्या अंगावर काटा आला. मी काही बोलणार, पण तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुला त्रास होत असेल तर सांग, मी काही जबरदस्ती करणार नाही. मी काहीच बोललो नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. एकीकडे मला त्या रात्रीचा अनुभव पुन्हा घ्यायचा होता, पण दुसरीकडे मला वाटत होतं की हे चुकीचं आहे आत्या, आपण असं करणं. मी बोलायला सुरुवात केली, पण तिने माझं तोंड बंद केलं. काही बोलू नको, ती म्हणाली आणि मला मिठी मारली. तिच्या त्या मिठीत एक वेगळीच ऊब होती. माझं मन आता पूर्णपणे तिच्याकडे झुकलं होतं. त्या रात्री पुन्हा एकदा आम्ही त्या सुंदर क्षणांमध्ये हरवलो. आत्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं आणि माझं मनही आनंदाने भरलं होतं. पण त्या रात्रीनंतर मला एक गोष्ट सतत सतावायला लागली. जर ही गोष्ट कोणाला कळली तर?
दिवस साथ होते आणि आमचं नातं आता एका वेगळ्याच वळणावर आलं होतं. आत्या आता माझ्यासोबत जास्त मोकळेपणाने वागायची. ती मला कधी चिडवायची, कधी माझ्यासोबत खट्याळपणे बोलायची. पण मला सतत भीती वाटायची की काकांना याबद्दल काही कळेल का. एक दिवस दुपारी मी आणि आत्या घरी एकटेच होतो. काका बाहेर गावी गेले होते. आत्याने मला सांगितलं की तिला नवीन साडी नेसून फोटो काढायचे आहेत. मी म्हणालो, ठीक आहे, मी काढतो. ती तयार होऊन आली आणि त्या गुलाबी साडीत ती इतकी सुंदर दिसत होती की मी तिच्याकडेच पाहत राहिलो. फोटो काढताना ती मला वेगवेगळ्या पोज द्यायला लागली. कधी ती हसत होती, कधी खट्याळपणे माझ्याकडे पाहत होती. माझं मन पुन्हा त्या रात्रीच्या आठवणींकडे गेलं. फोटो सेशन संपलं आणि ती माझ्याजवळ येऊन बसली. कसे आले फोटो? तिने विचारलं. खूप छान, मी म्हणालो आणि तिला फोटो दाखवले. ती हसत हसत पाहत होती आणि मग ती अचानक माझ्याजवळ सरकली. तुला माहीत आहे, तुझ्यासोबत असताना मला खूप बरं वाटतं, ती म्हणाली. माझं हृदय पुन्हा धडधडायला लागलं. आम्ही गप्पा मारत बसलो आणि मग तिने मला एक गोष्ट सांगितली. तुझ्या काकांना माझ्या गरजा कधीच समजल्या नाहीत, पण तू मला त्या गोष्टींची कमतरता कधीच जाणवू दिली नाहीस, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी काही बोलणार पण तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी उठून दार उघडलं आणि समोर माझा मित्र सागर उभा होता. काय रे, कुठे होतास, तो म्हणाला. मी त्याला आत बोलावलं. आत्याने त्याला पाहिलं आणि ती हसत म्हणाली, अरे सागर, कधी आलास, ये बस. सागर तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या नजरेत तीच ती बुकेली नजर होती जी मी आधी अनेक पुरुषांच्या डोळ्यात पाहिली होती. सागर बसला आणि आम्ही गप्पा मारायला लागलो. पण मला जाणवत होतं की त्याचं लक्ष फक्त आत्यावरच आहे. आत्या पण त्याच्याशी हसत खेळत बोलत होती. मला थोडं विचित्र वाटायला लागलं. सागर मला विचारलं, रे, तुझी आत्या इतकी सुंदर कशी आहे? मी हसत म्हणालो, ते तिचं रहस्य आहे. पण मनातून मला थोडी चीड आली. सागर गेल्यावर आत्या मला म्हणाली, तुझा मित्र खूप गोड आहे. मी फक्त हसत तिच्याकडे पाहत राहिलो. पण माझ्या मनात एक विचार आला, जर सागरला आमच्यातलं काही कळलं तर? त्या रात्री मी माझ्या खोलीत बसलो होतो तेव्हा मला एक मेसेज आला. तो सागरचा होता. त्यानं लिहिलं होतं, रे, तुझी आत्या खरंच खूप सुंदर आहे. तिच्यासोबत थोडा सुंदर वेळ घालवायला मिळालं तर मजा येईल. माझ्या अंगावर काटा आला. मला कळलं ना की मी काय उत्तर द्यावं. सागरच्या त्या मेसेजनंतर माझं मन अस्वस्थ झालं होतं. त्याच्या शब्दांनी माझ्या मनात शंकेचं बी पेरलं होतं. तो खरंच फक्त आत्याची तारीफ करत होता की त्याला आमच्यातल्या सुंदर वेळाबद्दल कळलं होतं? मी रात्री बराच वेळ विचार करत होतो पण काहीच सुचत नव्हतं. शेवटी मी ठरवलं की सागरशी थेट बोलणं गरजेचं आहे. पण त्याआधी मला आत्याशी बोलायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आत्याला सांगितलं की मला तिच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. ती चहा बनवत होती आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं. काय रे, काय झालं, इतका गंभीर चेहरा का, तिने खट्याळपणे विचारलं. मी थोडा घुटमळलो पण मग थेट विषयाला हात घातला. आत्या, सागरन मला काल रात्री एक मेसेज पाठवला. तो तुझ्याबद्दल असं काहीतरी बोलला की मला थोडं विचित्र वाटलं, मी हळूच म्हणालो. तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही क्षणांसाठी कमी झालं पण लगेच ती हसत म्हणाली, अरे, तो तुझा मित्र आहे. तो फक्त मजा करत असेल. तू इतका सिरियसली का घेतोयस? पण मला तिच्या बोलण्याने समाधान वाटलं नाही. मी म्हणालो, आत्या, मला वाटतं त्याला आपल्याबद्दल काही शंका आहे. आणि जर त्याने कोणाला काही सांगितलं तर? मी बोलायचं थांबवताच तिने माझा हात हातात घेतला. काळजी करू नको, आपण कोणालाच कळणार नाही. आणि सागर तुझा मित्र आहे, तो असं काही करणार नाही, ती ठामपणे म्हणाली. तिच्या बोलण्याने मला थोडं बरं वाटलं पण तरीही माझ्या मनातली शंका पूर्णपणे गेली नाही. मी ठरवलं की सागरशी बोलणं आता टाळता येणार नाही. त्याच दिवशी दुपारी मी त्याला भेटायला गेलो. तो त्याच्या घरी होता आणि नेहमीसारखं हसत खेळत माझं स्वागत केलं. पण मला त्याच्या हसण्यामागे काहीतरी लपलेलं आहे असं वाटत होतं. रे, तू काल रात्री तो मेसेज का पाठवला, मी थेट विचारलं. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, अरे, मी फक्त मजा करत होतो. तुझी आत्या खरंच खूप सुंदर आहे. तू किती लकी आहेस. त्याच्या बोलण्यात काही चूक वाटली नाही पण त्याच्या डोळ्यातली चमक मला खटकली. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, पहा, तू असले मेसेज पाठवू नको, मला आवडत नाही. तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मी पुन्हा असं करणार नाही. पण माझं मन अजूनही शांत झालं नव्हतं. मी घरी परतलो पण सागरच्या त्या मेसेजने मला रात्री झोप येऊ दिली नाही. काही दिवस गेले. आत्या आणि मी पुन्हा पूर्वीसारखे झालो. ती माझ्यासोबत जास्त वेळ घालवायची, मला हसवायची आणि कधी त्या रात्रीच्या आठवणींना उजाळा द्यायची. पण मला सतत भीती वाटायची की कोणीतरी आपलं रहस्य जाणून घेईल. विशेषत सागरच्या त्या मेसेजनंतर माझ्या मनातली भीती वाढली होती. एक दिवस संध्याकाळी मी आणि आत्या घरी एकटेच होतो. काका बाहेर गावी गेले होते आणि आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. तिने मला नवीन साडी दाखवली आणि म्हणाली, ही पाहू द्या, मीही नेसणार आहे. कशी आहे? ती साडी तिच्यावर इतकी सुंदर दिसत होती
की मी तिच्याकडेच पाहत राहिलो. खूप छान, मी म्हणालो. आणि ती हसत माझ्याजवळ आली. आम्ही पुन्हा त्या सुंदर क्षणांमध्ये हरवणार होतो तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी उठून दार उघडलं आणि समोर सागर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं आणि त्याच्या हातात एक फोन होता. काय रे, काय चाललंय? तो हसत म्हणाला, पण त्याच्या आवाजात एक वेगळाच स्वर होता. मी त्याला आत बोलावलं, पण माझ्या मनात एक अनामिक भीती दाटली होती. आत्याने त्याला पाहिलं आणि ती हसत म्हणाली, अरे सागर, काय झालं? अचानक कसा आलास? सागरने फोन उचलला आणि म्हणाला, आंटी, मी तुम्हाला आणि याला एक गोष्ट दाखवायला आलो. त्याने फोनवर एक व्हिडिओ प्ले केला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या व्हिडिओत मी आणि आत्या सुंदर वेळेचा अनुभव घालवत असताना दिसत होतो. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. हा कुठून मिळाला? मी थरथरत्या आवाजात विचारलं. सागर हसला आणि म्हणाला, रे, तू मला मूर्ख समजलास का? मी त्या दिवशी तुझ्या घरी आलो होतो आणि मला काहीतरी शंका आली म्हणून मी गुपचूप हा व्हिडिओ काढला. आत्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्याकडे पाहत राहिली. मी म्हणालो, सागर, तू हे असं का केलंस? तुला काय हवंय? तो हसत म्हणाला, मला काहीच नको. फक्त मला थोडी मजा हवी आहे. आंटी, तुम्ही इतक्या सुंदर आहात मला, पण तुमच्यासोबत थोडा सुंदर वेळेचा अनुभव घालवायचा आहे. त्याच्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. आत्याने शांतपणे विचारलं, तुला किती पैसे हवेत? सांग, मी तुला पैसे देते. पण सागरने डोकं हलवलं. मला पैशाची गरज नाही आंटी. मला तुमच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घालवायचा बस. माझ्या डोक्यात राग आणि भीती यांचं मिश्रण तयार झालं होतं. मी त्याच्यावर ओरडलो, सागर, तू हा व्हिडिओ डिलीट कर, नाही तर मी. त्याने मला मध्येच थांबवलं. काय करशील? पोलिसांकडे जाशील? जा ना, हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो. मी आणि आत्या दोघंही गप्प बसलो. आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. सागरने आम्हाला 1 दिवसाचा वेळ दिला. उद्यापर्यंत विचार करा, नाही तर हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवतो, तो म्हणाला आणि निघून गेला. त्या रात्री मी आणि आत्या दोघंही झोपलो नाही. ती मला म्हणाली, हा सगळा माझा दोष आहे. मी तुला अशा गोष्टी ओढलं. मी तिला धीर द्यायचा प्रयत्न केला, पण माझं मनही घाबरलं होतं. आम्ही सगळे पर्याय विचारले, पण काहीच सुचत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक निर्णय घेतला. मी सागरला भेटायला गेलो आणि त्याला स्पष्टपणे सांगितलं, तू जो व्हिडिओ दाखवला तो खोटा आहे. तू जर तो कोणाला दाखवला तर मी पोलिसांकडे जाईन आणि सांगेन की तू आम्हाला ब्लॅकमेल करतोय. सागरला माझ्या बोलण्याची अपेक्षा नव्हती. तो थोडा घाबरला, पण तरीही म्हणाला, ठीक आहे, मी हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवतो. पण मला माहीत होतं की तो आता कमजोर झाला होता. मी त्याला धमकी दिली, जर तू असं काही केलंस तर तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त करेन. शेवटी सागरने माघार घेतली. त्याने व्हिडिओ डिलीट केला आणि मला शपथ दिली की तो पुन्हा असं काही करणार नाही. मी त्याला शेवटची वचन दिली आणि घरी परतलो. घरी आल्यावर मी आणि आत्या दोघंही खूप हलकं वाटलं. तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, तू खूप धाडसी आहेस, तू मला वाचवलंस. पण त्या घटनेनंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आता असं काहीच करायचं नाही. आमचं नातं पुन्हा एकदा मावशी पुतण्याचं झालं. काही महिन्यांनी सागरने शहर सोडलं. त्याला काय झालं हे कोणालाच कळलं नाही. पण मला आणि आत्याला एक गोष्ट कळली होती. काही गोष्टींची किंमत खूप मोठी असते आणि त्या चुका पुन्हा करायच्या नसतात. आता आमचं आयुष्य पुन्हा सामान्य झालं आहे. पण त्या रात्रीच्या आठवणी आणि सागरच्या धमकीच्या सावल्या कधीकधी माझ्या मनात येतात आणि मला वाटतं कदाचित कुठेतरी कोणीतरी अजूनही आमचं रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल. आजची कथा इथेच संपते मित्रांनो. कथा कशी वाटली ते खाली कमेंटमध्ये सांगा. आणि अजून अशाच रंजक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओज मिस होणार नाहीत. लवकरच भेटूया. धन्यवाद.